जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षाचं पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नानासाहेब काका पाटील, माधवांना कुटवळ, माजी जिल्हाध्यक्ष धीरज भैया, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सपाटेताई, पालकांचा कुंभार, पक्षाचे निरीक्षक सरचिटणीस नवगरे साहेब, महाराष्ट्राचा काँग्रेसचा आवाज महाराष्ट्रभर आणि देशात गाजतो ते आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र हनुमंत पवार, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व तालुका अध्यक्ष आणि पठाण, उस्मान कुरेशी, शिवराबाई शापूरकर, गोदावरीबाई केंद्रे, उमर घेऊन आलेले आमचे मधुकर यादव तालुका अध्यक्ष सिद्धराजदार, सर्वांचे नाव घेतलं म्हणजे जरा टाईम होईल, सर्वांची माफी मागतो. आणि नूतन जिल्हा अध्यक्षाला मी असं जाहीरपणे सांगू इच्छितो की यापूर्वीच्या अध्यक्षाने गटबाजी होईल असं कधी वक्तव्य केलं नाही, कधी वागले नाही. त्याच्यामुळं आपल्याही कारकिर्दीमध्ये त्याचा गंध आपल्याला पोहोचू नये अशी विनंती करतो. की काँग्रेस पक्षाचं ऑफिस जिल्ह्याच्या ठिकाणी कुठल्याच पक्षाचं नाही, फक्त आपल्या पक्षाचं आहे. आणि हे ऑफिस विलासराव देशमुख मुळे झालेलं आहे. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी इथल्या जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं की काँग्रेस पक्ष एका ठिकाणी झेंडावंदनाची जागा मला द्या. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की कुठल्याही पक्षाला जागा मला देता येणार नाही. त्याला मार्ग काढायला सांगितल्यानंतर गोविंदराव अधिकला बोललं आणि त्यांनी सांगितलं की गांधी स्मृती भवन या नावाने ट्रस्ट करा, आणि त्या ट्रस्टला ते जागा द्यायला सांगितलं. त्या ट्रस्टला ही जागा दिली, गांधी स्मृती भवन. आणि ह्या जागा घेतल्यानंतर मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण स्पष्टपणे सांगतो की कुणी मदत केलेली नाही. ही मदत मी जनता बँकेत असल्यामुळं आमच्या ग्राहकाकडून किंवा कोणाकडून त्याला पैसे घेतले नाही, सामान घेतले आणि पैशाची तरतूद एक दोघांनी केली थोडी आणि बांधलं. हे बांधकाम झाल्यानंतर ही जागा गांधी स्मृती भवनच्या नावानं होती. मी रजिस्ट्री केली, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नावाने या जागेची रजिस्ट्री केली. आणि ही जागा राहुल गांधी, राजीव गांधी, इंदिरा गांधी या गांधी घराण्याच्या जी काँग्रेस असेल त्या काँग्रेसकडे, कारण काँग्रेसमध्ये बऱ्याचदा खूप झाले आणि पुढे होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे त्यांचे जे वंशज असतील त्यांच्या वंशजाकडे जी काँग्रेस असेल त्या काँग्रेसकडेच ही काँग्रेस बोल राहील. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस कमिटी महाराष्ट्र यांच्यातर्फे गोविंदराव अधिकारी, विलासराव देशमुख यांच्या विचारून माधवराव कुतवळ ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून असतील आणि गांधी स्मृती भवनला फक्त देखभाल दुरुस्ती एवढा अधिकार राहील. अशा पद्धतीची रजिस्ट्री झालेली आहे आणि झाली. आता मी ज्यावेळेस तुम्हाला सांगतो की गटबाजी करू नका, त्यावेळेस मी स्वतः सुद्धा वागत असताना आज कोण कबूल करेल न करेल, इथं बसलेले 90% लोक माझ्याकडे येतात. मी आता कुठल्या पदावर नाही, गेल्या 20-22 वर्षापासून, पण माझ्याकडे येते. MSPचं काम असेल, सिव्हिल हॉस्पिटलचं काम असेल, पोलीसचं काम असेल, कलेक्टरचं असेल, तहसीलदारचं असेल, फार परंड्याच्या तहसीलदारला सांगून परंड्याच्या ठिकाणी MSPची लाईन वाढायला परमिशन, नो ऑब्जेक्शन, पैसे भरून घेणं, अशा पद्धतीचे मी कामं काँग्रेस पक्षातर्फे बसून करतो. युवक काँग्रेसचे अध्यक्ष असल्यापासून उमेश राजेने जे काम केलं त्या कामाची दखल घेतली गेली. परवा मागच्या वर्षी पाऊस काळ ज्या झाला त्या पाऊस काळामध्ये
15-17 लाख रुपये उमेश राजेने स्वतःचे उपलब्ध केले आणि ते काँग्रेस कमिटीचे पैसे म्हणून आपण त्या भागात जाऊन वाटले. आणि त्या भागात वाटत असताना तिथला काँग्रेसचा कार्यकर्ता बरोबर कळमला गेला पांडुरंग तात्या कुंभारमध्ये, भूमला गेला विलास शाळूमध्ये. म्हणजे मी का सांगायला लागलो की त्यांनी काँग्रेसचं नाव करूनच काम केलेलं आहे, त्यांनी वैयक्तिक नाव कुठे केलेलं नाही. आता जसे पैसे दिले तसे आम्ही अनेक आंदोलनाला पैसे दिले आणि ते पैसे त्यांनी दिले, पण पक्षाचं नाव काम चांगलं आहे. पक्षाने दखल घेतली, तुम्हाला अध्यक्ष केलंय, त्याच पद्धतीनं काम तुम्ही पुढे सुद्धा करत राहावं अशी विनंती करतो. उस्मानाबाद जिल्ह्याला कोविडनं ग्रासल्यानंतर कोविडची लॅब नव्हती आपल्यात लॅब नसल्यामुळे आपल्याकडून तपासणीसाठी औरंगाबादला जात होते. त्या काळामध्ये मुदोळकर ज्या कलेक्टर होत्या त्यांच्याकडे मीटिंग घेतली आणि मीटिंग घेऊन आम्ही उस्मानाबादतर्फे आमदार खासदारला बोलून आम्ही पैसे देतो. त्यांना बैठकीला बोलू नका म्हणून सांगितलं आम्ही आणि जिल्हाधिकारी त्यांना न बोलवता आपण 1,05,00,000 रुपये जमा करून दिले आणि त्याच्यातून ते लॅब उभारले. त्याच्यातून काँग्रेस पक्षाचा सहभाग सगळ्या ठिकाणी पहिल्यापासून भरपूर आहे. या जिल्ह्यामध्ये आणि या शहरामध्ये अशी कुठलीही मीटिंग, असं कुठलाही कार्यक्रम काँग्रेस पक्षाला वगळून केला जात नाही. निवडणुकीचा जय पराजय हा वेगळा बाब आहे. आज तो विषय काय बोलायचा नाही, त्या विषयाला आपण टक्कर देत आलो देतो. पण मी तुम्हाला एवढं सांगतो की उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये काँग्रेस मजबूत आहे, पहिल्यापासून काँग्रेसमय जिल्हा आहे. निवडणुकीत का पराभव होतो तो विश्लेषणचा भाग आहे, तो पुन्हा पुढं. पण झालेल्या अध्यक्षांनी यापुढं कुठलीही गटबाजी न होता सगळ्या लोकांना बरोबर घेऊन, सगळ्या लोकांकडे आता त्यांचे नंबर आहे. या ऑफिसमध्ये एक माणूस बसवला जाईल. यापूर्वीच्या शहराध्यक्ष अखिलेश शिंदे इथं माणूस बसवला होता, त्याच पद्धतीनं तो माणूस इथं बसल आणि या ठिकाणी जिल्हाध्यक्षानं कंपल्सरी 1-2 घंटे इथे यायचे आणि त्या लोकांच्या कामकाजाचे अडचणीची सोडवणूक करण्याचा इथं प्रयत्न करायचा. आम्ही सर्व आपल्या पाठीशी आहेत. आपण काँग्रेस पक्ष मजबूत आहे, आणखी मजबूतीकडे न्यावा अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.